सामान्य लोकांना कोणत्याही कारणासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात, त्यातही जर तो विषय विम्याचा असेल तर विचारायलाच नको। विमा कंपन्यांनी त्रास दिल्याची ओरड अनेकदा समोर येते। हे मी का सांगतेय? याचा संबंध आहे अभिनेता सैफ अली खानशी। सैफवर झालेला हल्ला, त्यानंतर लगेच त्याचं फिट होत बाहेर पडणं, यावर टीका होत होती। पण आता आणखी एक विषय आहे ज्यावरून सैफ अली खान टीकेच्या केंद्रस्थानी आहे। याचं कारण विमा कंपनीनं सैफच्या रुग्णालयातला मंजूर केलेला खर्च। सैफला विशेष वागणूक मिळत असल्याचा आरोपही करण्यात येतोय। काय घडलंय नेमकं? हा आरोप कुणी केलाय पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। चोराच्या हल्ल्यात जखमी झालेला अभिनेता सैफ अली खान याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले। यासाठी झालेला 25 लाख रुपयांचा खर्च विमा कंपनीनं तात्काळ मंजूर केला। जिथं सामान्यांना विम्याचा दावा मंजूर करून घेताना चक्रा माराव्या लागतात, तिथं केवळ वलयांकित व्यक्ती आणि पंचतारांकित रुग्णालय असल्यानं सैफला विशेष वागणूक मिळाल्याचा आरोप होतोय। याची चौकशी करण्याची मागणी असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट या तज्ञ डॉक्टरांच्या संघटनेनं विमा नियामक प्राधिकरणाकडे केली आहे। संघटनेनं इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे IRDA विमा नियामक प्राधिकरण यांना लिहिलेल्या पत्रात कॅशलेस क्लेम, सेलिब्रिटीज यांना देण्यात येणारी विशेष वागणूक, तसंच सर्वसामान्य नागरिक आणि लहान नर्सिंग होम यांना इन्शुरन्स क्लेम देताना दिली जाणारी वागणूक यावर काही प्रश्न उपस्थित केलेत। असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट या संघटनेचे 14,000 सदस्य आहेत। संघटनेने एक पत्र लिहिलंय। या पत्रात काही मागण्या केल्यात। त्यामध्ये त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि व्यक्तीचं समाजातलं स्थान विचारात न घेता सर्व विमाधारकांना सारखीच वागणूक द्यावी अशी मागणी केली आहे। विशेष वागणूक दिली जाऊ नये यासाठी कठोर नियम बनवावेत। कॅशलेस उपचार घेताना सर्वसामान्य विमाधारकांचा विश्वास राहील अशा पद्धतीची पारदर्शकता असावी असंही त्यांचं म्हणणं आहे। त्यांनी पुढे असंही म्हटलंय की आम्ही कोणत्या हॉस्पिटलला किंवा कोणत्या व्यक्तीचा किती विमा दावा मान्य केला या विरोधात नाहीये, तर सर्वसामान्य विमाधारकांना आणि नर्सिंग होमला समान न्याय दिला पाहिजे असा आमचा आग्रह आहे। केवळ नर्सिंग होम मध्ये उपचार घेतोय म्हणून कॅशलेस क्लेम नाकारायचा हे धोरण चुकीचं आहे। कोणत्याही विमाधारकाला आणि कॉर्पोरेट रुग्णालयाला विशेष वागणूक देऊ नये असं संघटनेचं मत आहे। मेडिको लीगल असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटचे चेअरमन डॉक्टर सुधीर नाईक यांनी हे वक्तव्य केलंय। याबाबत तुम्हाला काय वाटतं? खरंच सर्वसामान्य विमाधारकांना वेगळी वागणूक दिली जाते आणि सेलिब्रिटीजना वेगळी वागणूक दिली जाते असं तुम्हाला वाटतं का? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।